नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 4 मे 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने भारतातील F1 कार्यक्रमासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रेयस अय्यर. मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने भारतातील F1 कार्यक्रमासाठी श्रेयस अय्यर यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 स्पर्धेची घोषणा केली आहे. मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडला F1 सिम रेसिंग इंडिया ओपन 2026 आयोजित करण्याचे अधिकृत अधिकार मिळाले आहेत. या स्पर्धेचा उद्देश सिम रेसिंगसाठी संरचित राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे असा आहे. पुढला प्रश्न, 2026चा व्हिटली पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परवीन शेख. भारतीय शास्त्रज्ञ परवीन शेख यांना 2026चा व्हिटली पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना संकटग्रस्त इंडियन स्कीमर पक्षाच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. परवीन शेख यांनी गंगा खोऱ्यात समुदाय आधारित संवर्धन मॉडेल राबविले आहे. त्यांच्या संवर्धन कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. हा संवर्धन उपक्रम आता प्रयागराजपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. इंडियन स्कीमर हा संकटग्रस्त आणि वैशिष्ट्यपूर्ण पक्षी मानला जातो. या पक्षाची ओळख त्याच्या चमकदार नारंगी चोच आणि नदीच्या पृष्ठभागावरून मासे पकडण्याच्या विशेष शैलीमुळे होते. तसेच इंडियन स्कीमर पक्षाची जागतिक संख्या आता सुमारे 3000 इतकी आहे. प्रश्न तिसरा आहे, इन्फोसिसने नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नितीन परांजपे. इन्फोसिसने नितीन परांजपे यांची नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती कंपनीच्या संचालक मंडळाने तात्काळ प्रभावाने मंजूर केली आहे. नितीन परांजपे हे जागतिक बाजारपेठेतील अनुभवी व्यावसायिक नेते मानले जातात. त्यांना ग्राहक वस्तू आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नेतृत्वाचा मोठा अनुभव आहे. तसेच ते हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहेत. ते हेइंकन एनव्हीचे नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन म्हणूनही कार्यरत आहे. नितीन परांजपे यांनी युनिलिव्हरच्या जागतिक संचालनात CEO पदावरही काम केले आहे. प्रश्न चौथा, एप्रिल 2026मध्ये भारताचे GST संकलन म्हणजेच GST कलेक्शन किती झाले आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 2.42 लाख कोटी. भारताचे GST संकलन एप्रिल 2026मध्ये विक्रमी 2.42 लाख कोटींवर पोहोचले आहे. GST संकलनात वर्षानुवर्षे 8.7% वाढ नोंदविण्यात आली आहे. आयात महसुलातील वाढ ही GST संकलन वाढण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष अखेर करण्यात आलेल्या स्टॉक क्लिअरन्समुळे GST महसुलात वाढ झाली. वाढत्या GST परताव्यांमुळे म्हणजेच रिफंड्समुळे धोरणकर्त्यांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. 5वा प्रश्न, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पेस टेक्नॉलॉजी कुठे स्थापन करण्यात आले आहे? 5व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बँगलोर. कर्नाटकने भारतातील पहिले राज्य नेतृत्वाखालील अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पेस टेक्नॉलॉजी सुरू केले आहे. हे उत्कृष्टता केंद्र बँगलोर येथे स्थापन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश अंतराळ तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापराला गती देणे असे आहे. COE म्हणजेच सेंटर ऑफ एक्सलन्स स्पेस टेक फाउंडेशनची स्थापना कर्नाटक सरकारने कर्नाटका इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटी मार्फत केली आहे. या उपक्रमात सॅटकॉम इंडस्ट्री असोसिएशन ऑफ इंडियाचे सहकार्य आहे. पुढला प्रश्न आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2026चे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशुतोष गोवारीकर. आशुतोष गोवारीकर यांची आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2026चे फेस्टिवल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. IFFI 2026ची 27वी आवृत्ती नोव्हेंबर महिन्यात गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे. आशुतोष गोवारीकर यांचा IFFI सोबत दीर्घकाळापासून संबंध आहे. त्यांनी 1984 मध्ये प्रथमच IFFI मध्ये सहभाग घेतला होता. 2024 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय सिनेमासाठी ज्युरी अध्यक्ष म्हणून काम केले होते. या संस्थेची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली होती. IFFIचे आयोजन नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. प्रश्न 7वा, संरक्षण मंत्रालयाच्या सचिव पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विश्वजित सहाय. विश्वजित सहाय यांनी संरक्षण मंत्रालयात सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणून कार्यरत होते. विश्वजित सहाय यांनी विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार म्हणूनही काम केले आहे. ते उद्योग विभागात संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या ॲक्विजिशन विंगमध्ये त्यांनी वित्त व्यवस्थापक पद सांभाळले आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयात संचालक म्हणूनही कार्य केले आहे. प्रश्न 8वा आहे, भारतातील पहिले बॅरियर फ्री टोलिंग सिस्टीम कोणत्या महामार्गावर सुरू करण्यात आले आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NH48 म्हणजेच नॅशनल हायवे 48, दिल्ली मुंबई महामार्ग. भारताने दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पहिले बॅरियर फ्री टोलिंग सिस्टीम सुरू केले आहे. ही प्रणाली गुजरातमधील सुरत भरूच मार्गावरील चोरयासी टोल प्लाझा येथे सुरू करण्यात आली आहे. नवीन प्रणालीला मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम असे म्हटले जाते. MLFF प्रणालीमुळे वाहनांना टोल प्लाझावर न थांबता प्रवास करता येणार आहे. या प्रणालीमध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन आणि फास्टॅग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ANPR म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे वाहन क्रमांक ओळखला जातो आणि फास्टॅगद्वारे टोल शुल्क आपोआप वसूल केले जातात. प्रश्न 9वा आहे, प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारताने कोणती स्टेल्थ फ्रिगेट नौदलात समाविष्ट केली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS महेंद्रगिरी. भारताने प्रोजेक्ट 17A अंतर्गत चौथी स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी नौदलात समाविष्ट केली आहे. ही युद्धनौका भारताच्या स्वदेशी युद्धनौका निर्मिती कार्यक्रमाचा एक भाग आहे. ही अत्याधुनिक स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट मॅझॅगॉन डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारे तयार करण्यात आली आहे. INS महेंद्रगिरी ही नीलगिरी क्लास फ्रिगेट्स अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार करण्यात आलेल्या फ्रिगेटमध्ये प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि आधुनिक युद्ध प्रणाली समाविष्ट आहेत. या युद्धनौकेचे नाव ओडिसातील महेंद्रगिरी पर्वत शिखरावरून देण्यात आले आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, महुआ फुलांचा उत्सव इप्पापू पांडुगा कोणत्या जिल्ह्यात साजरा करण्यात आला? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आदिलाबाद, पर्याय क्रमांक सी. इप्पापू पांडुगा हा वार्षिक महुआ फुलांचा उत्सव तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील जामिळी गावात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव आदिवासी समाजातील महुआ वृक्षाचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करतो. विशेषतः गोंड जमातीने ही परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली आहे. महुआचे शास्त्रीय नाव आहे मधुका इंडिका आणि याचा वापर अन्न, पारंपरिक पेये आणि औषधी इत्यादी उद्देशांसाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.